आज ना मी तुम्हाला आमच्या घारपी गावामध्ये होळी कशी साजरी केली जाते म्हणजे त्याला गावच्या भाषेत शिमगा असं म्हणतात. तर ते तुम्हाला थोडक्यात मला जी माहिती आहे त्याबद्दल सांगणार आहे. तर सर्वप्रथम ना जेव्हा घरी देव आणला जातो तेव्हा कळसाच्या रूपाने देवाला घरी आणतात. तेव्हा पूर्ण आपलं जे खळं आहे त्याला आपण अंगण म्हणतो पण गावच्या भाषेत त्याला खळं असं म्हणतात. ते कळस पाणी घालून स्वच्छ केलं जातं. ज्यांच्या घरी शेण सारवतात ते लोक म्हणजे पूर्वी असं शेण सारवलं जायचं पण आता थोडीशी घरं सुधारली त्यामुळे काहींच्या घरी शेण सारवतात तर काहींच्या घरी सिमेंटचं केलेलं असतं, लाऱ्या टाकलेल्या असतात. तर ते स्वच्छ करतात. त्याच्यानंतर 4 पाट मांडतात, सगळीकडे रांगोळी काढतात. तुळशीकडे पण रांगोळी काढली जाते, दिवा दाखवला जातो. आता इथे माझे जे मोठे दीर आहेत ते बघा त्यांनी पंचारती समई सगळं लावून ठेवलं आहे. आणि त्या देवासोबत कळसासोबत जी माणसं येतात त्यांच्यासाठी पण खाऊ त्यांनी आधीच तयार करून ठेवल्या म्हणजे ते आले की त्यांना देण्यासाठी. आता प्रत्येकजण आपापल्या परीने जसं त्यांना जमेल तसं खाऊ देतं. आणि त्याच्यानंतर इथे आता बघा वाजत गाजत ढोल वगैरे वाजत देवाला इथे आणलं जातं. आणि देव आल्यावर सगळे उठून उभे राहतात. त्याच्यानंतर जेव्हा दारात देव येतो कळशाच्या रूपाने तेव्हा जी माणसं घेऊन येतात ती माणसं आहे ना उपाशी असतात. म्हणजे गावात जेवढी घरं असतात तेवढी घरं त्यांना फिरावी लागतात. आता हे बघा ही 2 माणसं तुम्हाला दिसत असतील. त्यांनी असा फेटा लावला आहे आणि हातामध्ये एकाच्या हातात कळस आहे आणि एकाच्या हातात असं टोपल्यासारखं आहे. त्याला रवळी असं म्हणतात. तर त्यांचे आता पाय धुतले गेलेले आहेत आणि त्यांना आता तो जे समोर जे पाट आहेत त्याच्यात कळस ठेवला जातो आणि पाठच्या ह्याच्यावर त्याला बसवलं त्या माणसांना बसवलं जातं. त्यानंतर त्या कळसाची पूजा केली जाते. त्याला हळद कुंकू त्याच्यानंतर अक्षता आणि आपलं पंचारती आरती धूप दीप अगरबत्ती दाखवली जाते. त्यांना फुलं घातली हार घातली जातात आणि त्यानंतर प्रसाद म्हणून त्यांना केळं दिलं जातं. अशा प्रकारे त्यांची पूजा होते आणि मग घरचे प्रत्येकजण त्या कळसाची पूजा करतात. आता या कळसाचं विशेष म्हणजे मला जितकं माहिती झालं आहे ते मी तुम्हाला सांगते. हा कळस म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये ना एक वाटी असेल त्या वाटीमध्ये काही धातू असतात आणि नाणी असतात आणि ती पाण्यामध्ये भिजत ठेवतात अशी म्हणजे त्याच्यात पाणी घालून ठेवतात आणि हे जे पाणी असतं ते सर्वांना तीर्थ म्हणून दिलं जातं. आता हे जे तीर्थ घेण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की जेव्हा होळी असते तेव्हा जे मुंबईत राहणारे चाकरमानी असतात ते मुद्दामून हे तीर्थ घेण्यासाठी याला गावच्या भाषेत न्हावन असं म्हणतात. तर ते घेण्यासाठी गावी येतात. देवाचा प्रसाद म्हणून हे न्हावन दिलं जातं. त्यानंतर आता एका बाजूला त्या देवाचं म्हणजे स्वागत जे आहे ते तबला वाजवून भजन कीर्तन नाचत असं केलं जातं आणि दुसरीकडे इथे घरातली माणसं तोपर्यंत त्या कळसाची पूजा करतात. आता त्याच्या आदल्या दिवशी आहे ना एक चोर बनवतात, एका माणसाला चोर बनवतात आणि त्या माणसाला मग घरी जायचं त्याच्या स्वतःच्या घरी जायचं परमिशन नसते. चोर म्हणजे काय त्याला असं घोंगडी वगैरे घालतात आणि चोरासारखं असं काळं वगैरे करतात आणि त्याच्या पाठीनं एक जिवंत कोंबडीनं टांगत ठेवतात. आणि मग हा जो चोर असतो ना तो गावातील प्रत्येक घरी जातो. मग रात्री कितीही वाजू दे तो प्रत्येक घरी जाऊन ढोल वाजवत त्याला नेलं जातं आणि मग त्या रात्रीचे कितीही वाजले तर त्या घरातल्या माणसाने उठून त्या चोराला एक भाकरी द्यायची, थोडेसे पैसे द्यायचे, त्यानंतर तेल द्यायचं आणि नाचणी द्यायची असतात. आता हे जे तेल आहे ना जो माणूस ते आपल्या डोक्यावर लावून घेतो ना त्या चोराच्या हाताने असं म्हटलं जातं की त्याची इडापिडा सगळी निघून जाते. असं त्या गावची एक समजूत आहे. तर आता इथे बघा बायकांनी पण सगळ्या बायकाही त्याची पूजा करतात पण बायकांना त्या कळसाला हात लावायची परमिशन नसते. त्यांनी ते जे माणसं बसले त्यांनाच कुंकू लावायचं असतं. आता इथे सर्वांची पूजा झालेली आहे. अशा तऱ्हेने तुम्हाला दिसत असेल बाजूला सगळे नाचत दिसत भजन कीर्तन करतात आहे.
आणि इथे सगळ्यांची पूजाही झालेली आहे. तर आता हे पुन्हा तो कळस घेऊन दुसऱ्या घरी चालले आहेत. अशा तऱ्हेने हे रात्रभर फिरत असतात. आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आता त्याच्या तिसऱ्या दिवशी बघा बायका कशा नटून थटून एकदम लग्नाला जातात ना तशा तयार होतात. आणि त्याच्यानंतर इथे गावात एका ठिकाणी जिथे होळी उभी केली जाते तिथे तो जो खांब दिसतो ना तो होळीचा खांब आहे, तो वरपर्यंत असतो. तर त्याच्या भोवती ना असे खेळ खेळले जातात. खेळ म्हणजे काय की 2 घोडे तयार करतात आणि ते बायका बघा अशा नटून थटून एकदम फोटोसाठी रेडी झाले आहेत. तर इथे आता 2 माणसं आहे ना, 2 जण घोडे झाले आहेत. म्हणजे पूर्वीच्या काही कसं घोडे घेऊन ते लढाई वगैरे करायचे तसा काही खेळ आहे. तर इथे काय आहे की त्या होळीच्या भोवती 2 माणसं असं घोडा पण असं फिरतात आणि त्याच्यानंतर दोन्ही साईडला अशी 2 रांगा करतात आणि ते काठीने एकमेकांना खेचायचं. म्हणजे पूर्वी तलवारीने ते खेळ होते ना, ते इथे काठीने खेळायचे. जो काठी ओढून घेणार ते जिंकले. म्हणजे असा हा खेळ आहे. तर असं काही खेळ इथे खेळले जातात. आणि त्याच्यानंतर जो आदल्या दिवशी मी तुम्हाला म्हणाले ना की चोर असतो, आता त्या चोराला आहे ना रात्रभर फिरल्यानंतर त्याला तरीही घरात एंट्री नसते. आता त्याला तिसऱ्या दिवशी ना इथे विचारलं जातं तू पुन्हा अशी करणार का चूक वगैरे. आणि त्याच्यानंतर एक अशी इथे खाली थोडीशी अशी शेकोटी सगळी करतात, त्याच्यावरून त्याला उडी मारायला लावतात आणि तो म्हणतो नाही आता असं करणार नाही. आणि ते सगळं जो चावडीवर देव असतो त्या देवाच्या ठिकाणी त्याला नेलं जातं. आणि तिथे बायकांना जाण्याचे ते जाईपर्यंत त्याला परमिशन नसते. तिथे गेल्यानंतर तो तिथे पाया वगैरे पडतो आणि त्याच्यानंतर त्याला स्वतःच्या घरी घेतात. नाही तर त्याला ते सगळ्यांच्या घरी फिरल्यानंतर ते एक मांगर म्हणून असतं तिथेच राहावं लागतं. तर अशी ही थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितली आहे.